दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं, पण पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यावरून आता देशभरात संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर सुद्धा या हल्ल्यावरून टीकेची झोड उठली आहे। एनडीटीव्हीचे प्रतिनिधी आणि माझे सहकारी शुभम हरणे यांनी काही सवाल उपस्थित करत धर्मांध दहशतवादावर बोट ठेवलेलं आहे। ते चांगलंच व्हायरल होतंय, आपण पाहूया। दहशतवादाला धर्म नसतो। आता धर्म सांगतानाही धर्माची भीती वाटते का कोणास ठाऊक। परिवाराची आठवण येते, दोन चार टाळकी येतात, धर्म विचारून गोळ्या झाडतात। हिंदू म्हणून शब्द जरी उच्चारला तरी रक्ताचा सडा पाडतात। पर्यटनाला गेल्यावर माणूस हा फक्त माणूस असतो, तरीही आपण म्हणतो दहशतवादाला धर्म नसतो। पसरते हल्ल्याची खबर आणि बसवतात दहशतीची जबर। दहशतवादाचे जातात निष्पाप बळी, दिवसा ढवळ्या आणि वेळी अवेळी। सगळ्यांना ठाऊक आहे दहशतवादी क्रूर असतो, तरी म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो। कोणी गेला असेल हनीमूनला, कोणी गेला असेल फॅमिली पिकनिकला, प्रत्येक जण फक्त आनंद वेचत असतो, पण त्याच वेळी अतिरेकी गोळ्या झाडतो, तरी म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो। काय चूक होती हो पुण्यातील जगदाळे कुटुंबाची? पर्यटकांचा धर्म विचारला, कलमाही वाचायला सांगितला, नाही नाही म्हणता म्हणता गोळ्या झाडल्या। घरातीलच लोकांनी गोळ्या झेलताना पाहिल्या। एक खरं कळलं, दहशतवादी हा दुष्ट असतो, तरीही म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो। नावात काय आहे? आजपर्यंत सर्रास ऐकत आलो। अद्भुत अशा नंदनवनात पर्यटनास गेलो, नावात हिंदू होते म्हणून ऐन वेळी त्रागलो, जीवाच्या आकांतानं विव्हळत मेलो। आलेल्या मरणापुढे चूक नसतानाही काळ ओढवलेला असतो, तरीही आपण म्हणतो दहशतवादाला धर्म नसतो। कोणी सलमान, कोणी इम्रान, तर कोणी फरहान त्या धर्तीवर पोट भरत असतो। पर्यटक येतील आणि उदरनिर्वाह होईल असं त्याला वाटत असतं। जीव तोडून तो पोटाची खळगी भरतो, पण एका गोळीबारानं त्याचा रोजगार जातो, तरीही आपण म्हणतो दहशतवादाला धर्म नसतो। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मग धर्म विचारून हल्ला का? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, तरीही शिकवण विसरून धर्मांध अतिरेक होतच असतो। धर्म असो वा जात, माणुसकीचा ठेवा हिमालया पल्याड असतो। तळहातावर जीव ठेवून माणूस जीवन जगतो, तळहातावर जीव ठेवून माणूस जीवन जगतो, तरीही आपण म्हणतो दहशतवादाला धर्म नसतो, तरीही आपण म्हणतो दहशतवादाला धर्म नसतो। शुभम संजय हरणे टाकळीकर, एनडीटीव्ही मराठी।